ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेषशून्यवादी पाश्चात्य देश तारिणी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा। तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे गीतासार या भगवद्गीतेच्या आढावा म्हणजे ओव्हरव्ह्यू कार्यक्रमामध्ये। जसं मी म्हटलं, अंतिम सत्रामध्ये आपण आता प्रवेश करतोय आणि तत्पूर्वी आपण कृष्ण कृपामूर्ती अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे आशीर्वाद घेऊन आजच्या सत्राला सुरुवात करूया। तर काल आपण अध्याय 16 म्हणजे दैवी आणि आसुरी स्वभाव असा एक सुंदर, नितांत सुंदर अध्याय जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कुठे ना कुठे आपण या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्या गोष्टी आपल्याला अर्जुनाकरवी कळवल्या त्याचा कुठे ना कुठे प्रभाव आपल्या जीवनात आपण नक्कीच बघितला असेल, बरोबर ना? म्हणजे 17व्या अध्यायात हा 16वा अध्याय दैवी आणि आसुरी प्रभाव आणि आज आपण 17वा अध्याय बघणार आहोत। तर 16व्या अध्यायामध्ये हे दोन प्रकारचे जे दृष्टिकोन आहेत ते आपण बघितलं की दैवी आणि आसुरी हे काही फिजिकली म्हणजे प्रत्यक्ष रूपाने जे सुंदर राजबिंडे दिसतात ते दैवी आणि जे दिसायला थोडेसे राक्षसी ते आसुरी असं नसून त्यांचे मतप्रवाह, त्यांची विचारधारा आणि त्यांची कर्म या जीवनातली याच्या प्रकारे भगवंत अतिशय सुंदररित्या ह्यांचं विभाजन करून आपल्याला सांगतायत अर्जुनाद्वारे। आणि आपण बघितलं कशा प्रकारे मनुष्य जीवन एका रेल्वेच्या जंक्शन सारखं आहे। कृपया जे म्यूटवर नसतील त्यांनी म्यूटवर ठेवावं, थोडासा बॅकग्राऊंड नॉईज किंवा इको होतोय, थोडीशी विनंती आहे। जेव्हा तुमचे प्रश्न आहेत तुम्ही अनम्यूट करू शकता। मनुष्य जीवन भगवंत म्हणतात की एका जंक्शन सारखं आहे। इकडून आपण त्या जंक्शनवरनं ठरवू शकतो आपल्याला पुढच्या कुठल्या गंतव्यस्थानाला जायचंय। म्हणजे मनुष्य जीवनाचा योग्य तो वापर करून हा जो देह मिळाला आहे त्या देहाचा अतिशय योग्यरित्या वापर करून दैवी जे गुण आहेत ते विकसित करून आपण ऊर्ध्व दिशेने जायचंय, म्हणजे वरच्या दिशेने, म्हणजे भगवंतांच्या आध्यात्मिक जगताच्या दिशेने प्रयाण करायचंय का आसुरी जे प्रभाव आहेत, आसुरी जे गुण आहेत ते दुर्दैवाने म्हणजे या कलियुगामध्ये अतिशय म्हणजे विखुरलेले आहेत सगळीकडेच, त्याला काहीही प्रयास करावे लागत नाही। तर अशा आसुरी प्रवृत्तींनी ते आसुरी प्रवृत्तीचे गुण आपल्या जीवनामध्ये उतरवून आपण या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातच फिरत राहायचंय। हा जो निर्णय आहे तो या जंक्शनवर आपल्याला घ्यायची संधी प्रत्येक मनुष्याला आहे आणि अशी संधी जो घेईल, जो विचार करेल तोच म्हणजे स्वतःला पशुपेक्षा एक वेगळा प्रगत ज्याला म्हणता येईल तो असं म्हणू शकेल। आणि म्हणूनच अर्जुन आणि दुर्योधन प्राकृत रूपाने दोघंही युद्ध करत होते, पण तरीही आणि दोघंही रक्त सांडत होते, पण उद्देश हा दोघांचाही 180 डिग्रीने वेगळा असल्यामुळे आपण त्याच्यात अतिशय समर्पकपणे कोण दैवी आणि कोण आसुरी हे नक्कीच समजू शकतो। पण जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये हेही आपल्याला कळलं की ही जी रेषा असते दैवी आणि आसुरी, म्हणजे कोणी व्यक्ती कायमचा दैवी प्रकृती खाली असतो आणि कायमच आसुरी असतो असंही नव्हे। आपण स्वतःचंही उदाहरण बघितलं तर कधी कधी असे प्रादुर्भाव होतात की आपण अतिशय आसुरी इच्छा आपल्यामध्ये निर्माण होतात आणि जेणेकरून आपले आचार विचार सुद्धा त्या दिशेने जातात आणि त्या उलट सुद्धा। आणि म्हणूनच एकच चांगला मोजमाप म्हणजे ज्याला म्हणतात मापदंड ज्याला म्हणतात की कसं समजावं
मी दैवी का आसुरी, किंवा कोणी व्यक्ती दैवी प्रभावाखाली आहे का आसुरी प्रभावाखाली, ह्याचा एक चांगला मापदंड भगवंत सांगतात, तो म्हणजे मी शास्त्रांनी दिलेल्या वचनांप्रमाणे माझे आचार, विचार आणि प्रचार करतोय का नाही, का मी शास्त्रांविरुद्ध किंवा शास्त्रांच्या सेपरेट राहून मी माझा स्वतःचा विचार असा करतोय, तर मात्र मी आसुरी प्रवृत्तीच्या प्रभावाखाली आहे असं म्हणून सांगू शकतो. आणि म्हणूनच जे शास्त्रांचा धिक्कार करतात, शास्त्र समजून उमजून, म्हणजे आपण काल हिरण्यकशिपूचं उदाहरण बघितलं, अतिशय प्रगाढ पंडित, पण तरीही त्याच्या कृती ज्या आहेत त्या असुराला सुद्धा लाजवतील असे जे प्रवृत्तीचे लोक असतात, ते उग्र कर्म म्हणजे निसर्गाचं कशा प्रकारे शोषण, फक्त निसर्गाचं नव्हे, आपल्या सभोवताली जितक्या व्यक्ती आहेत, वस्तू आहेत, निसर्ग आहे, सगळ्यांचं शोषण का, तर फक्त माझ्या आनंदासाठी. तर अशा काही प्रवृत्तीचे आपण लोक बघतो. आणि घृणास्पद सवयी, जे बाह्य दृष्टीने सुद्धा शुची न ठेवणे आणि विचार सुद्धा शुद्ध नसणे, आणि खास करून यांत्रिक पद्धतीने विधिविधानांचं पालन, म्हणजे दिसायला तर हा मनुष्य अतिशय धार्मिक दिसतो, सगळी व्रत वैकल्य करतोय, सगळ्या पूजे अर्चेमध्ये भाग घेतोय आणि सणासुदीमध्ये अतिशय पुढे राहून पुढाकार घेतोय, पण जर त्यांचे विचार हे शास्त्रोक्त पद्धतीने शुद्ध नसतील, तर आपण अगदी देवी देवतांची का होईना सणासुदीच्या मध्ये राहून सुद्धा अतिशय आसुरी पद्धतीने आपण त्यांची उपासना करतो. आणि काल आपण बरीच उदाहरणं बघितली की खास करून महाराष्ट्रामध्ये विघ्नहर्त्याला आमंत्रण दिलं जातं, या इकडे वास करा, आमच्या घरामध्ये वास करा, निवास करा आणि आमच्या भक्तीमधली सगळी विघ्न दूर करा. पण त्यांना सुद्धा शास्त्रोक्त पद्धतीने, म्हणजे कसं, विष्णूंचं गुणगान, विष्णूंची आराधना आणि विष्णूंचा महाप्रसाद अर्पण केल्याशिवाय आपण फक्त स्वतः, म्हणजे चंगळवादी जी प्रवृत्ती असते की मी आणि माझे सगळे सोयरे ह्यांनी आनंदी कसं राहावं, एन्जॉय कसा करावा, म्हणजे गणपती एन्जॉय करू देत किंवा न करू देत, आपण मात्र गणपतीच्या उत्सवात एन्जॉय केलं पाहिजे, हा एकच विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा भगवंत त्यांना आसुरी प्रवृत्तीचे म्हणतात. आणि हे का आलं, कारण आपण लहानपणापासून असंच तत्वज्ञान, आपलं शिक्षण कदाचित ह्याच फाउंडेशनवर झालंय की जग एका स्फोटापासून आलंय, जीव हे केमिकल्स मधून आले, आणि आपला एकच ध्येय जीवनातलं ते म्हणजे स्त्री पुरुषाचा संग, कामेच्छा पूर्ण करणे. अशा काही पद्धतीने आपण जे शिक्षण दुर्दैवाने घेतो, तिकडे भगवंतांना संपूर्णपणे बाजूला सारून मी आणि माझे हेच फक्त केंद्रामध्ये राहतं. आणि म्हणून अशी विचारधारा अतिशय भयंकर असू शकते की मी भोक्ता आहे, मी नियंत्रक आहे, मग असं जर असेल तर मी किती जास्तीत जास्त शोषण करू शकेन. तर हा विचार बळावल्यामुळे आज समाजात आपण बघतो सगळ्याच दृष्टीने दैवी गुणांचा ऱ्हास आणि आसुरी प्रवृत्तीचा प्रादुर्भाव अतिशय मोठ्या मात्रेमध्ये होतोय. आणि म्हणूनच शेवटी भगवंत सांगतायत की बाबा रे, म्हणजे एका प्रकारे आपल्याला सूचित करतायत की अशा पद्धतीने जर पुढे जात राहिला तर नरकाची द्वारे मात्र तुझ्यासाठी अतिशय खुली आहेत. आणि नरक म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, म्हणजे अगदीच नारकीय लोकांमध्ये करायला नको, या जगात सुद्धा जेव्हा आपण काम, क्रोध, लोभ यांच्या आहारी जातो, तेव्हा आपल्या जीवनात सुद्धा जी आपण नरक वासना ज्याची कल्पना करतो, ते आपल्या जीवनात सुद्धा आपण अतिशय त्याच प्रकारे त्याचा अनुभव घेऊ शकतो. आणि काल बघितलं कशा प्रकारे काम, क्रोध, लोभ हे तिन्ही एकमेकांशी अतिशय जोडलेले आहेत. जेव्हा भौतिक इच्छा एक निर्माण होतात त्याच्या जीवनामध्ये, तेव्हा मात्र त्याच्या मागे तो धावत पळतो. पण त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या योग्यतेनुसार जर परमात्म्याने सँक्शन दिलं तर त्याची इच्छा पूर्णही होते. घर होतं, प्रॉपर्टी होते, नवरा बायको, मुलं द्वार सगळी होतात. पण ती त्याला आनंद देऊ शकतील का, हे प्रश्नांकित आहे. कारण कामाच्या मागे मागे कोण असतो, लोभ. जितकी जास्त इच्छा आपण पूर्ण करू भौतिक जगामध्ये राहून, तेवढा लोभ वाढत जातो आणि त्याला अंत नाही, म्हणजे समाधान नाहीच. आणि कामेच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर मात्र क्रोध, क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृती विभ्रमा, स्मृती विभ्रमा बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश. संपूर्णपणे सर्वनाश केल्याशिवाय ते आपल्याला सोडत नाहीत. आणि आपण कित्येक उदाहरणं काल बघितली. तर अशाच प्रकारे
भगवंत पुन्हा पुन्हा इकडे एक ताकीद देत आहेत स्पष्ट, की बाबा रे, तू दैवी गुणांचा विकास अतिशय कॉन्शियसली जर आपल्या जीवनात केला नाहीस, तर मात्र तुला अशा नरकांच्या द्वारामध्ये, नारकीय लोकांमध्ये प्रवेश नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच शास्त्रांद्वारे आपण ह्या भौतिक जगातनं कसं बाहेर पडावं, म्हणजे खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली कशातून, तर इंद्रिय तृप्ती करावी. कारण जो आहे, खास करून गृहस्थ आश्रमामध्ये थोडीशी इंद्रिय तृप्ती ही नियमाप्रमाणे दिलेली असते, की तुम्ही मुलं बाळ प्रजनन करू शकतात, त्यांच्यासाठी जे काही कमाई करायची आहे त्याच्यासाठी काही थोडीशी इंद्रिय तृप्ती दिलेली आहे, पण नियमाप्रमाणे. तर नियमन जर आपण केलं तर मात्र आपण सत्व असू शकतो आणि हळूहळू भक्ती मार्गाद्वारे, शुद्ध भक्तीद्वारे आपण शुद्ध सत्वाकडे जाऊ शकतो. आणि म्हणूनच काल उदाहरणात आपण बघितलं शेवटी, की आपल्याला रावण व्हायचं नाहीये. म्हणजे रावणाची 10 तोंड, जो रावण अतिशय उच्च कोटीचा पंडित होता, तपश्चर्या करून त्याने भले भले वर मिळवले होते, इतकी अमाप संपत्ती, एकापेक्षा एक सुंदर पत्नी, भार्या आणि अतिशय मोठ्या, म्हणजे त्याच्याकडे सगळी शक्ती त्याच्याकडे एकवटलेली होती, तरीही फक्त हे अज्ञान असल्यामुळे, काम इच्छेने अंध झाल्यामुळे हा जो रावण आहे प्रत्यक्ष भगवंतांच्याच शक्तीला उपभोगायची इच्छा करतो. आणि तेव्हा मात्र सगळ्या म्हणजे शास्त्रामध्ये इतक्या वेळेला म्हटलेलं आहे, मातृवत पारधारेषु, दुसऱ्याची पत्नी ही आपल्या माते समान आहे. पण ह्या शास्त्रांच्या वचनांना पूर्णपणे लाथ मारून हा जेव्हा अशी आसुरी प्रवृत्तीची कर्म करायला लागतो, तेव्हा मात्र श्रीरामांना स्वतः येऊन त्याचा वध करावा लागतो. आणि ज्या प्रकारे रावणाची 10 तोंड, एक तोंड कापलं की दुसरं शिर परत यायचं, तशीच आपली प्रवृत्ती आहे. थोडीशी कामेच्छावर कंट्रोल करावं म्हटलं तर लोभ येतो, लोभ कमी करावा म्हटलं तर क्रोध येतो, मोह, मत्सर, अशी सगळे जे दुर्गुण आहेत पुन्हा पुन्हा आपलं डोकं वर करत असतात. आणि म्हणूनच ह्याच्यावर अतिशय रामबाण उपाय ज्याला म्हणतात, रामाचा बाण म्हणजे तेच श्रीराम या कलियुगामध्ये भगवंतांच्या त्यांच्या सुंदर नाम साधनेमध्ये, नामामध्ये पुन्हा अवतरित झालेले आहेत. आणि म्हणूनच अतिशय शुद्ध भक्ती कर्म आपण जर केली या जीवनामध्ये राहून, तर नक्कीच आपण या दैवी गुणांचा विकास आपल्या जीवनामध्ये करू शकतो. आणि म्हणूनच शेवटी भगवंत हेच आपल्याला अधोरेखित करतात या सुंदर 16व्या अध्यायाच्या अंती, की खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली मिळवायची असेल तर हे वैदिक ज्ञान संपादन करून शुद्ध भक्ती, भगवंतांची शुद्ध भक्ती कर, म्हणजे तुला परम उच्च जे आपलं लक्ष आहे, अतिशय म्हणजे संपूर्ण आनंदमयी त्या आध्यात्मिक जगतात प्रवेश घ्यायचा आहे भगवंतांच्या प्रेममयी आदान प्रदानासाठी, ते मात्र नक्कीच प्राप्त होईल. तसा हा सुंदर 16वा अध्याय. आणि तेव्हा मात्र अर्जुनाला प्रश्न पडतो की बाबा रे, तुम्ही म्हणलात भगवंता हे बरोबर आहे, एका बाजूला आहे आसुरी प्रवृत्तीचे लोक, वन एक्स्ट्रीम, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे दैवी प्रकृतीतले लोक, पण जे मध्ये आहेत त्यांचं काय? म्हणजे थोडासा विचार करा, आजकालच्या सो कॉल्ड सेक्युलर जगतामध्ये असं एक फॅड झालेलं आहे की मी अध्यात्मात, माझा देवाहारी विश्वास नको आणि मला वाईट कर्म पण करायची नाहीत, मी आणि माझं जीवन हेच बरं, थोडंफार इकडे तिकडे थोडीशी देवी देवतांची पूजा करून मी माझ्यापर्यंत सुखी आहे, मला या फंदात पडायचंच नाही, अशी काहीशी भीती. म्हणजे खरोखर ज्ञान नसल्यामुळे काही लोक दोन हात लांब राहणंच पसंत करतात. तर अशा लोकांसाठी अर्जुन विचारतोय की बाबा रे भगवंता, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्याच धारणेप्रमाणे, म्हणजे मला वाटतं की गरिबांची पूजा केली तर ती देवाची पूजा, मला वाटतं की मी फक्त कर्म करत राहिलो, मग ते उग्र कर्म का असेना, ते मग दिवस रात्र काबाड कष्ट केले म्हणजे मी भक्तीच करतो, म्हणजे कर्म ही पूजा आहे, म्हणतात ना कर्मण्येवाधिकार असते, फक्त अर्धा श्लोक घेऊन तो सगळीकडे गिरवत राहायचा. तर अशा प्रकारे ज्यांची अवस्था असते की ना इकडेही असतात ना तिकडे असतात, म्हणजे त्यांची अवस्था काय होते, खरोखर ते गुणांच्या प्रभावाखाली कशी कर्म करतात, रजोगुणी असतात, तमोगुणी असतात का सत्वगुणी असतात. तर असा प्रश्न अर्जुनाला पडतो आणि त्यातूनच हा सुंदर 17वा अध्याय हा जन्माला आलेला आहे.
तर इकडे आपण 17व्या अध्यायात आज पदार्पण करत आहोत. आपलं अंतिम चरण ज्याला म्हणतोय प्रवासाचं, 17 आणि 18 दोनच अध्याय राहिलेले आहेत. तर आपण ह्या अध्यायामध्ये असं बघू की आपलं सगळं म्हणजे जीवनामध्ये, जसं आपण 15व्या अध्यायात 14 अध्यायात बघितलं, 3 गुणांचे विभाजन केले होते आणि खास करून 3 गुणांद्वारे एक मनुष्य जो असतो वेगवेगळ्या कृती का करतो, कशा करतो, आणि त्याचे विचार कसे घडतात, आणि इवन वेळ काळ सुद्धा 3 गुणामध्ये कशी विभागलेली आहे. ब्रह्म मुहूर्तामध्ये सत्वगुण जास्त प्रज्वलित असतो, नंतर असं मध्यान्ह होतं तसं पॅशन, मोड ऑफ पॅशन वर येते, रजोगुण उद्भवतो आणि नंतर मात्र तमोगुण. तर ह्या अध्यायामध्ये भगवंत त्याच्यावरच थोडस अजून स्पष्टीकरण करतायत की एका अर्थाने जर बघितलं तर जीवनामध्ये जे काय आहे, म्हणजे आपले श्रद्धा आहेत, आपली विचारसरणी आहे, आपण ज्या प्रकारचे दान कर्म करतो, ज्या तपस्या करतो, एवढंच काय, ज्या प्रकारचे अन्न खातो आणि ज्या प्रकारचे संगीत ऐकतो, हे सगळं 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 3 गुणांच्या प्रभावाखाली कसं आहे हेच भगवंत या 17व्या अध्यायात सांगतायत. म्हणून लक्ष देऊन ऐकावे. सुरुवात भगवान म्हणतायत की श्रद्धा, कारण मुळात कुठे ना कुठे आपली श्रद्धा असते. म्हणजे एक नास्तिक जरी व्यक्ती म्हटला तो पण श्रद्धावान असतो. का विचारा? कारण त्याची अशी संपूर्ण श्रद्धा असते की भगवंत या जगात नाहीच आहेत. बरोबर ना? म्हणजे ते नाही आहेत हे सुद्धा एक प्रकारची श्रद्धाच आहे. मग खरोखर जो आस्तिक असतो त्याचं काय घ्या. तर या जगतामध्ये प्रत्येक जण काही ना काही फेथ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ही एव्हरीबडी बिलॉंग्स टू सम सॉर्ट ऑफ अ फेथ. म्हणजे कुठे ना कुठे त्याची श्रद्धा, आता त्याला तुम्ही पूर्वजन्मीचे प्रारब्ध म्हणा, लहानपणीचे संस्कार म्हणा, रूढी परंपरा म्हणा, काही कारण असू द्या, पण कुठल्या ना कुठल्या श्रद्धा जोपासत एखादा व्यक्ती पुढे जात असतो. आणि म्हणून इकडे म्हणतायत की जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्यालाच परमेश्वर आणून पूजा करतात, ते खरोखर सत्वगुणी आहेत, रजोगुणी आहेत का तमोगुणी, आणि अशा लोकांना सर्वोच्च सिद्धी कशी बरं प्राप्त होते. तर ह्याची आपण आज चर्चा इकडे करणार आहोत. तर प्रभुपादजी सांगतायत की वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन जो सर्वोच्च परमोच्च सिद्धावस्थेत प्रगती करतो त्यांना हे शक्य आहे का? नक्कीच. शास्त्रविधींचे जे अनुसरण करत नाही पण कशा ना कशावर तरी श्रद्धा आहेत, म्हणजे कुठल्या एका व्यक्तीलाच देव मानलेला आहे किंवा देवी देवता आहेत, त्यांच्यावर जर त्यांची श्रद्धा असेल तर त्यांना अतिशय जे सर्वोच्च यश आहे ते प्राप्त होतं का, त्याचीच चर्चा इकडे अर्जुनाद्वारे भगवंत मांडतायत. तर म्हणून आजचा जो अध्याय आहे तो फेथ जसं म्हणता येईल, 3 भागातल्या श्रद्धात्रय विभाग योग, आणि ह्याचा अक्रॉनिम आहे फेस. एफ फॉर फेथ, म्हणजे श्रद्धा कशा 3 भागात विभागलेल्या आहेत ह्याची चर्चा करू. मग तपस्या सुद्धा, आपण जी व्रतवैकल्य करतो, तपस्या करतो, त्या सुद्धा 3 गुणांच्या प्रभावाखाली, सत्व रज तमो गुणाच्या प्रभावाखाली. एवढंच काय, जसं आपण म्हटलं, ज्या प्रकारचे आपण दान कर्म करतो ते सुद्धा 3 गुणामध्ये विभागले जातात. आणि हे सगळं समजून आपण भोगता कोण हे नक्कीच समजू शकतो. तर 3 गुणांचे विश्लेषण एक प्रकारे आपण आज करणार आहोत. खूपच इंटरेस्टिंग असा संपूर्ण चॅप्टर आहे, अध्याय आहे, ज्याच्यात ह्या 3 गुणांचं विश्लेषण कुठल्या पद्धतीने, श्रद्धेच्या दृष्टिकोनातून, अन्न आपण जे प्राशन करतो, वेगवेगळे गीत संगीत ऐकतो किंवा यज्ञ कर्म करतात किंवा तपस्या करतात, त्या सगळ्याच वस्तूंचं आपण आज विश्लेषण या 3 गुणांच्या चष्म्याने आपण आज बघणार आहोत. तर सर्वप्रथम श्रद्धा, बरोबर ना? कारण सुरुवात ही श्रद्धेनेच होते. आता तसं बघायला गेलं तर कुठली गोष्ट आपण श्रद्धेने सुरुवात करत नाही, कुठे ना कुठे थोडीशी श्रद्धा तरी असतेच ना. आपल्यापैकी मला वाटतं बहुतेक जणांनी प्लेनमध्ये प्रवास केला असेल, बरोबर ना? तेव्हा सुद्धा एक श्रद्धेने आपण त्या फ्लाईटमध्ये चढतो. कधी आपण जाऊन बसायच्या आधी थांबा मला कॉकपिटमध्ये जाऊन त्या पायलटला विचारायचं आहे, तो ऑथेंटिक पायलट आहे का, त्याला फ्लाईंग आवर्सचा एक्सपिरियन्स आहे का, त्याचा आय कार्ड बघू दे, तो खरोखर याच कंपनीचा पायलट आहे का दुसरा कोणी बसलाय, आणि तो आपल्याला खरोखर नेईल ना इकडे विमान उडवून सेफली, असा आपण कधी विचार करतो का? विचार आला
तरी आपल्याला एक थोडीशी श्रद्धा असते की बाबा रे, मला असं वाटतं ही सगळी ऑथेंटिक कंपनी आहे, हिस्ट्री आहे, आपण जाऊन बसावं, नक्कीच आपण सुखरूप पोचू. बरोबर ना? जी गोष्ट फ्लाईटची तीच गोष्ट बसची. बस म्हणा, ट्रेन म्हणा, कुठेही आपण चढतो, थोडीशी श्रद्धा असते की बाबा रे ही आपला सेफली जाईल. आणि जसा प्रवास चालू होतो तशी, जसं आपण माइलस्टोन कव्हर करतो एक एक, या ठिकाणावरनं आपण आता सेफली आलोय, आता पुढे चाललोय आणि हा व्यवस्थित चालवतोय, मग अजून श्रद्धा दृढ होत जाते. एवढंच काय, शाळेमध्ये सुद्धा आता आपण इकडे दिव्य ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच जणांना कदाचित संशय असतील, खरोखर हे भगवान सांगतायत किंवा अर्जुन ऐकतायत किंवा प्रभुपाद सांगतायत ते खरं आहे का? मग श्रद्धा कशी आणायची? पण थोडासा आपल्या भूतकाळामध्ये जर आपण डोकावलं तर आपण बघू शकतो की इवन शाळेत जाताना सुद्धा आपल्या गुरुजींवर श्रद्धा नव्हती का? म्हणजे आपण पहिल्याच दिवशी शाळेत जेव्हा गेलो, गुरुजींचं आय कार्ड मागितलं, त्यांची डिग्री मागितली, तुमचं सर्टिफिकेट कुठे आहे बरं, दाखवा बरं, काय शिकलाय तुम्ही, किती शिकवलंय, किती तास केलंय, तुमचं रेझ्युमे द्या. असा कधी प्रश्न विचारण्याची म्हणजे हिंमत आपण केली का? नाही. थोडीशी श्रद्धा, गुरुजी आहेत, जे पुस्तक उचललंय ते खरोखर म्हणजे उपयुक्त पुस्तक आहे, त्यातनं ते शिकवणार आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला ज्ञान मिळणार आहे, ह्या श्रद्धेनेच आपण शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकतो आणि मग हळूहळू श्रद्धा ती वृद्धिगत होते. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीत आपल्याला श्रद्धा ही महत्वाची. पण प्रश्न आता फक्त त्या दैनंदिन जीवनातल्या उपजीविकेच्या गोष्टींचा नसून, आपण आपला मनुष्याचं जे परम ध्येय काय, उद्देश काय, त्या श्रद्धेबद्दल आपण बोलतोय. आणि म्हणून खूप विचार करायला पाहिजे की ह्या श्रद्धा आपण जोपासतो त्या नेमका कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली. सत्वगुणाच्या खाली नसताना त्या जर तमोगुणी किंवा रजोगुणी गुणांच्या प्रभावाखाली असतील तर कदाचित आपल्याला थोडंसं कोर्स करेक्शन ज्याला म्हणतात ते नक्कीच करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि म्हणून हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एक तुम्हाला उदाहरण देतो की कशा या रूढी परंपरा, राधेश्याम प्रभू उदाहरण द्यायचे नेहमी. साऊथ इंडियामध्ये जेव्हा एखादं लग्न चाललं होतं, लग्नाचा समारंभ चालू होता आणि वर आणि वधू बसलेले आहेत, यज्ञ चालू आहे, मंगलाष्टक चालू आहेत, सगळे गुरुजी मंत्र म्हणतायत, आई बाबा, वधूवराचे आई बाबा जे आहे दोन्ही साईडचे अगदी कौतुकाने हातावर हात ठेवून, कौतुकाने बघून, स्मितहास्य करून हा सगळा जो सोहळा आहे तो चालू आहे. तेवढ्यात काय होतं, एक काळं मांजर सारखं इकडनं उडी मारतं भिंतीवरनं आणि तिकडे पळतं. तर वधूची जी आई असते तिचं लक्ष जातं, ती म्हणते अरे बापरे, तर नाही. मग दुसरीकडे बघते, पुन्हा ते काळं मांजर इकडनं उडी मारून टपाटपा तिकडे चाललंय. असं 2-3 वेळा झाल्यावर मात्र हिला सहन होत नाही. हळूच जाते, एक छोटस पोतं घेते आणि रागारागाने ते जे छोटस मांजराचं पिल्लू असतं, बिचारं भांबावलेलं असतं, कुठे जायचं कळत नसतं, त्या पिल्लाला पकडून त्या पोत्यामध्ये बंद करते आणि ह्याचा थोडा वेळ त्रास नको म्हणून थोडस गाठ बांधून त्या पिशवीला लटकवून ठेवते एका खांबावर मंडपातल्या. तर वरकरणी छोटीच गोष्ट झाली आणि पुन्हा येऊन उभी राहते. आता इकडे काय होतं, मात्र ती जी वधू असते ती हे सगळं ऑब्झर्वेशन करते, ती बघते की माझी आई काय करते. काही विचारत नाही, कारण विचारण्याची सोय नाही तिकडे. भटजी आहे ते हे मंत्र म्हणा, ते अक्षता घाला, ते चालूच आहे, त्यामुळे काही विचारण्याची सोय राहत नाही. तर अशाच ह्याच्यात सगळं पुढचा सोहळा होतो, लग्न होतं, ही मुलगी सुद्धा विसरून जाते काय झालंय आणि हा प्रसंग जो आहे त्याची कुठे चर्चा होत नाही. आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड करू, अजून एक 20-25 वर्ष जातात आणि ही जी वधू असते, जिचं लग्नाच्या वेळेची आपण गोष्ट केली, ती आता मोठी झालेली आहे आणि तिच्या मुलीचं लग्न आता होणार आहे. आता विचार करा काय होतंय. त्या लग्नाच्या वेळेला भटजी आता म्हणणार, हा आता वधूवरांनी उभे राहावे, आता अक्षता घालावा, आपण मंगलाष्टक म्हणू, आता हार घाला, असं म्हणायच्या आधी ही जी पुत्री असते म्हणजे आधीच्या ह्याच्यातली वधू, ती ताडकन उभी राहते, म्हणते भटजी भटजी थांबा थांबा, आमच्या कुटुंबातली एक परंपरा आहे, दर लग्नाला ती परंपरा पूर्ण केल्याशिवाय आपण पुढे जाणं नाही. आणि कोण आहे रे तिकडे, पटकन या, एक काळं मांजर घेऊन ये, कुठूनही उचलून आण. आणि कोणीतरी जाऊन पळत पळत कुठलं तरी मांजराचं पिल्लू आणतं
आणि ते पिल्लू पोत्यामध्ये घालते, पोतं बांधते एका खांबाला आणि म्हणते हुश, आता आपली परंपरा पूर्ण झालेली आहे. जे माझ्या आईने केलंय, जे त्यांच्या परंपरागत कुटुंबामध्ये परंपरेने येते तेच मी करणार आहे. आता आपण खुशाल लग्नाला सामोरे व्हावे. तर हा विनोदाचा भाग नसून जर आपण अतिशय थोडासा विचार केला तर बऱ्याच अशा रूढी परंपरा, म्हणजे मंदिरात का जावे, डोकं का टेकावे, तीर्थप्रसाद डोक्याला का लावा, घंटा का वाजवावी, या सगळ्या गोष्टी आपण विचार करत नाही किंवा विचारत नाही. फक्त माझे आजोबा करायचे, बाबा करायचे, पणजोबा करायचे म्हणून मीही करतो, विचारू नकोस आणि तूही कर, असं आपण मुलाला अतिशय स्पष्टपणे सांगतो. तर श्रद्धा कुठनं याव्यात ह्याला काही नेम नाही. पण आता मात्र जेव्हा शास्त्र चक्षुतनं बघतो, कारण एक विचार करा, जशा आपल्या श्रद्धा तसाच आपला जगाविषयीचा दृष्टिकोन, तसेच आपले विचार आणि आपली जीवनशैली, संपूर्ण जीवनशैली त्याच श्रद्धेमधनं जन्माला येते. आणि एवढंच काय, आपला स्वभाव आणि आपल्या सभोवतालचे सगळ्यांची स्वभाव वैशिष्ट्य त्याच पद्धतीने जोपासली जातात. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की 3 गुणांच्या प्रभाव मात्र मधून या श्रद्धा कशा निर्माण होतात आणि कशा प्रकारे सत्वगुणात श्रद्धा जोपासावी, हा एक महत्वाचा विचार इकडे भगवंत देत आहेत. तर अशा प्रकारे प्रभुपादजी सांगतायत की अशाच वेगवेगळ्या श्रद्धामधून वेगवेगळ्या प्रकारचे सो कॉल्ड रिलिजन्स, सब रिलिजन्स ज्याला म्हणतात, धर्मही फोफावल्याचे आपण बघतो. पण खरोखर जो धर्म असतो त्या धर्माची श्रद्धा मात्र विशुद्ध सत्वामध्ये स्थित असते, की ज्याच्यामुळे हृदय संपूर्णपणे शुद्धीकरण होतं. पण तसं जर झालं नाही, आपलं हृदय कलुषित असलं, तर आपण वेगवेगळ्या उपासनेमध्ये आपल्याला गुंतून ठेवतो. तर ही अशा श्रद्धा आपण कशा प्राप्त करतो? सात्विक, राजसिक आणि मानसिक. तर विशिष्ट लोकांप्रमाणे संग करून. ज्या लोकांबरोबर आपला संग, जसा संग तसा रंग जसं म्हणतात, ज्या प्रकारचं आपलं असोसिएशन आहे, ज्या प्रकारचे आपले संघ आहेत, त्याच प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या उपासना करतो. तर भगवंत इकडे सांगतात 4थ्या श्लोकामध्ये, यजंते सात्विक देवान्य राक्षर रक्षांसी राजस. म्हणजे सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक जे आहे रजोगुणात ते राक्षसांचे पूजन करतात, आणि तामसिक जे प्रभावाखाली असतात ते मात्र भूत प्रेतांचे पूजन करतात. आणि ह्या गोष्टी आपणही बघतो ना, इतिहासात सुद्धा आपण बघितलेले आहे कशा प्रकारे देवतांचे पूजन तर आपण समजू शकतो, पण राजसिक जे मोड ऑफ पॅशन किंवा रजोगुणाने संपूर्णपणे प्रभावी झालेले आहेत, त्यांना काय पाहिजे असते? शक्ती पाहिजे असते. प्रभुपादजी एक उदाहरण नेहमी द्यायचे. कलकत्त्यामध्ये माणूस, एक बिझनेसमॅन होता, आणि सेकंड वर्ल्ड वॉर झालं म्हणजे तुम्हाला तो इतिहास माहितीच आहे, कशा प्रकारे जर्मनीमधनं सुरुवात झाली होती. हिटलरशाही ज्याला म्हणतात, संपूर्ण जगाला हलवून ठेवलं होतं. आणि सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये इतका, म्हणजे जेव्हा जेव्हा युद्ध होतात बहुतेक सगळ्यांचाच ऱ्हास होतो, पण काही जणांचा फायदा पण होतो. जे खरोखर रिहॅबिलिटेशन बिझनेसमध्ये असतात त्यांचा फायदाही होतो. तर हा जो बिझनेसमॅन असतो त्याचा भरपूर त्याच्या धंद्यामध्ये फायदा झाला. का? कारण सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये झाली, वस्तूंची टंचाई झाली आणि ह्याच्याकडे त्या सगळ्या वस्तू भरपूर प्रमाणात होत्या. म्हणून या सद्गृहस्थाने काय करावं, त्याने चक्क हिटलर महाशयांचा पुतळा बांधून त्याची पूजा चालू केली. म्हणजे आपल्याला कदाचित हसू येईल, पण अशी उदाहरणं सुद्धा आपण समाजात बघतो. प्रभुपादजी उदाहरण देतात की हिटलर सारख्या व्यक्तीची, ज्या व्यक्तीने अतिशय म्हणजे मदांध होऊन संपूर्ण त्याची बुद्धी कुठे भ्रष्ट झाली होती माहित नाही, पण जे लोक सख्खे शेजारी म्हणून गुण्या गोविंदाने अनादिकालापासून राहायचे, म्हणजे नॉट अनादिकाला पण वर्षानुवर्षे राहायचे, ज्यू आणि जर्मन्स, त्यांच्यामध्ये भेदभाव करून कसे आपण मात्र श्रेष्ठ आर्यन आहोत आणि हे कसे शूद्र आहेत म्हणून यांची हत्या करा, हत्याच नव्हे संपूर्ण जो वंश आहे त्याचा नाश करा, असं म्हणून सगळ्या एक प्रकारचा संपूर्ण समाजच त्यांनी नाश केला होता. तर असा हा आसुरी हिटलर, पण त्याची पूजा करणारे सुद्धा आपल्या समाजामध्ये आढळतात. आणि तेच आपण अशी उदाहरणं भरपूर बघितलेली आहेत. हिरण्यकशिपू आहे, रावण आहे. प्रत्येक जण अशा प्रकारे काहीतरी मिळवायला पाहिजे म्हणून
आपल्या उपासना करतात, ब्रह्मदेवाची करतात, शिवजींची करतात, वगैरे वगैरे. आणि तेच तमोगुणी, जे तमोगुणात असतात, त्यांना फक्त अशा सिद्धी पाहिजे असतात, घातक सिद्धी, आणि म्हणून ते मांत्रिक तांत्रिक म्हणून भूतप्रेतांचे पूजन करतात. तर एका तक्त्याच्या स्वरूपात जर आपण बघितलं तर आपण थोडक्यात समजू शकतो, तामसिक जे आहेत त्यांच्या श्रद्धा कुठे असतात? अधार्मिक कार्यावर, म्हणजे भूतप्रेतांची आराधना करणे आणि अशा आसुरी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न करणे. राजसिक जे आहे त्यांना फळ प्राप्त करायचं असतं, फक्त फळ, आपल्या जीवनात काहीतरी स्वार्थासाठी फळ प्राप्त करायचंय म्हणून ते अशी आराधना करतात. आणि सात्विक जे सत्वगुणात असतात त्यांना सुद्धा फळाची प्राप्ती पाहिजे असते, पण ते शास्त्रांच्या विधानानुसार देवी देवतांची पूजा करतात. आणि सत्वगुणात जे करतात त्यांना थोडासा चान्स असतो, कारण त्यांना शुद्ध सत्वाकडे प्रयाण करता येतं. आणि जे शुद्ध सत्व असतात, शुद्ध सत्वगुणामध्ये, ते मात्र पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची अतिशय शुद्ध रूप्या भक्ती करतात. तर अशा प्रकारे श्रद्धांचे वर्गीकरण आपण बघितले. आणि आता पुढे जाऊन जसं आपण म्हटलं की जीवनातल्या सगळ्याच गोष्टी, मग ते आपण काय जेवतो, काय ऐकतो, या सगळ्याच गोष्टी आपण 3 गुणांच्या प्रभावाखाली बघू शकतो. आणि भगवंत इकडे अतिशय सुंदररित्या, आणि प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन टॉपिक आहे, कारण आपण जे खातो तसेच आपले आचार विचार बनतात. म्हणून काय खातो हा एक विचार आपण शास्त्रांप्रमाणे केला पाहिजे. तर भगवंत इकडे सांगतायत, आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया. म्हणजेच मनुष्य असे अन्न तू भक्षण कर जे आयुष्य वृद्धिगत करतं आणि हृदयाचं शुद्धीकरण करतं, आरोग्य सुख संतोष प्रदान करतं, खाल्ल्यावर एक संतोष प्राप्त होतो, समाधान होतं. म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या रसाळ भाज्या, रसाळ फळं, गोड फळं आणि सुंदर ज्या शेतीमधनं नैसर्गिक रूप्या पिकवलेल्या जितक्या काही वनस्पती आहेत खाण्यायोग्य, पत्रम पुष्पम फलम तोयम, जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे, अशा गोष्टींचा जर तू आहार केलास तर तो सत्व गुणामध्ये स्थित आहे. म्हणजे ऑल व्हेजिटेरियन डाएट, पण व्हेजिटेरियन बट कॅन्ड फूड नव्हे बरं का, किंवा मायक्रोवेव्ह मध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रिझर्व केलेलं फूड नव्हे, मग ते व्हेजिटेरियन असू दे किंवा काही असू दे, पण स्वच्छ ताजं आणि सुखकर जे अन्न, शाकाहारी जे अन्न पदार्थ आहे ते इकडे दर्शवलेले आहेत. आणि तेच रजोगुणामधला आहार कसा असतो, जो दुःख शोक आणि व्याधी निर्माण करण्यास कारणीभूत होतो. आणि आपल्याला सांगायची गरज नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे, पॅशनेट जे फूड असतं, एकतर अतिशय कडू किंवा खूप आंबट, खूपच तिखट, तेलकट, खारट, शुष्क, आणि खाल्ल्यावर असा जाळ निघाला पाहिजे म्हणतात ना, काहींना खूप खुशी होते, जाळ, असा तिखट रस्सा खाल्ला पाहिजे की जाळ निघाला पाहिजे तोंडातनं. तर अशा इच्छेने किंवा अशा पद्धतीचे आपण जेव्हा अन्नपदार्थ घेतो ते रजोगुणातला आहार. म्हणजे ज्या प्रकारचा आपण आहार करतो, साधारणतः तुम्ही बघत असाल, म्हणजे समाजामध्ये जर बघितलं तर आजूबाजूला अशा पद्धतीचे जे आहार करतात त्यांच्या प्रवृत्त्या सुद्धा त्याच पद्धतीच्या असतात. सारखं रागावणं, चिडचिड करणं, शीघ्रकोपी ज्याला म्हणतात, लगेच राग येणं किंवा लगेच उद्विग्न होणं, अशा सगळ्या गोष्टी, अशी लक्षणं त्या लोकांमध्ये दिसून येतात. म्हणजे रजोगुणातला आहार आपल्याला वर्ज्य. आणि तमोगुणातला आहार सांगण्यापेक्षा सांगायची गरजच नाही, सगळ्या प्रकारचे मांसाहार, अभक्ष्य ज्याला म्हणतात, आणि खास करून प्युट्रिड, म्हणजे साठवून साठवून पार त्याचं म्हणजे ते कुजवलेलं असतं, म्हणजे सगळ्या प्रकारचे ब्रेड्स म्हणतात किंवा बेचव, नासलेले, दुर्गंधी ज्याला लागली आहे, की फ्रोझन फूड खूप काळापर्यंत फ्रीज करून ठेवलेले, उष्टे अपवित्र, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तमोगुणातल्या आहाराखाली येतात. आता मी तुम्हाला हात वर करायला सांगणार नाही, प्रत्येकाने आपापला निर्णय घ्यायचा आहे की शास्त्रचक्षुद्वारे आपल्याला रजोगुणातला आहार घेऊन रजोगुणी व्हायचंय का तमोगुणातला आहार घेऊन तमोगुणी व्हायचंय, का सत्वगुणाकडे आपला आहार आणि जीवनशैली अशी प्रगट ठेवायची. हा जो तो ज्याने त्याने निर्णय घ्यावा. तर समजायला अतिशय सोपं. आणि खास करून रूप गोस्वामी, जे षड गोस्वामी पैकी जे एक गोस्वामी आहेत, आपल्या संतांच्या, गौडीय वैष्णव संतांच्या परंपरेमधले एक महान आचार्य जे आहेत,
त्यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलंय, उपदेशामृत. आणि त्याच्यात ते म्हणतात की जिव्हा, उदर आणि उपस्थ, म्हणजे जीभ, उदर आणि उपस्थ हे एकाच रांगेत आहेत. म्हणजेच काय, ज्या प्रकारचं अन्न तुम्ही जिभेद्वारे तुम्ही प्राशन करता ते उदरामध्ये जातं आणि तेच उपस्थाला निमंत्रण. म्हणजेच त्या पद्धतीने जर आपण रजोगुणी आणि तमोगुणी अन्न प्राशन केलं तर त्या प्रकारच्या काम इच्छा सुद्धा तशाच उत्पन्न होतात. आणि म्हणूनच आपण थोडंसं यापासून 2 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. तर प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन, जसं मी म्हणतोय, विचार करण्यासारखा हा अध्याय आहे. प्रत्येकाने विचार करा. हा सुंदर तक्ता दिलेला आहे. तामसिक म्हणजे समरी, खूप तासांपूर्वी शिजवलेलं, बेचव, दुर्गंधीयुक्त, उष्ट आणि अशुद्ध. राजसिक, अतिशय, कुठलीही गोष्ट अतिशय झाली, अतिशय कडू, अतिशय आंबट, खारट, तेलकट, तिखट, शुष्क, आणि ते खाल्ल्यावर असं जळजळाट, ऍसिडिटी, सगळे प्रकार होतात आणि मग आपण औषधं घेत बसतो. सात्विक मात्र जे समाधान देतं खाल्ल्यावर, रसाळ असतात, स्निग्ध, पौष्टिक आणि गुणकारी. आणि शुद्ध सात्विक, आता मला तुम्ही सांगा, शुद्ध सात्विक कुठनं आणायचं? तर कुठल्याही दुकानात मिळत नसून भगवंतांनी जसं आपल्याला आधीच सांगितलेलं आहे, जे काही गोष्टी आपण मनुष्याने प्राशन करण्यासारख्या आहेत, म्हणजे पत्र, पुष्प, फलतोय, कुठल्याही शाकाहारी जे भोजन आहे ते भगवंतांना अर्पण करून, म्हणजे आपण आधीही चर्चा केलेली आहे, कुठली साधी स्वयंपाकाची जेव्हा आपण कृती करतो, कर्म करतो, कुठेतरी कापतो, कुठे चिरतो, कुठे उकळतो, त्यामध्ये सुद्धा हिंसा दडलेली आहे. हजारो लाखो जीवाणू मरत असतात, किंवा कधी किडे मुंगी मरतात, किंवा काय होतं, म्हणजे दॅट इज ऑल्सो नॉट कर्मा फ्रीड. म्हणजे फक्त शाकाहारी आहे म्हणून सगळं चांगलं असं नाही, तर शाकाहार करताना सुद्धा हिंसा होते आणि त्यातून आपल्याला प्रतिक्रिया, पापी प्रतिक्रिया मिळतात, सिनफुल कंटॅमिनेशन. तर त्याला दूर करण्याचा एकच उपाय, तो म्हणजे प्रेमाने ते बनवणे आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांना अर्पण करणे. आणि जेव्हा भगवंत प्रेमाने तो प्रसाद म्हणून आपल्याला देतात, त्या प्रसादाचे जेव्हा आपण ग्रहण करतो, तेच अन्न, सात्विक अन्न, हे शुद्ध सात्विक मानलं जातं. इतका सोपा सरळ फॉर्म्युला आहे. त्याच प्रकारे संगीत, आपण आता ह्याच्यावर म्हणजे न चर्चा करता सुद्धा समजू शकतो. सात्विक संगीत कुठलं? जे मनाला अतिशय शांत, सुलभ आणि आनंद देतं, खऱ्या प्रकारचं समाधान देतं, जे अभिजात संगीत म्हटलेलं आहे. सामवेद मध्ये इतक्या प्रकारची वर्णनं दिलेली आहे. ते सगळ्या प्रकारचे जे क्लासिकल संगीत आहे ते सत्वगुणामध्ये मोडलं जातं. राजसिक म्हणजे काय? म्हणजे कधी कधी तुम्हाला माहिती असेल, आपण गणपतीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये कधी कारने जात असाल, काचा बंद ठेवल्या तरीही मंडळाच्या शेजारनं जाल तर म्हणजे कारच्या काचा ज्या आहेत त्या थरथरल्या पाहिजेत, तर आपण म्हणू शकतो की हा, ह्या मंडळाचं जे ध्वनिक्षेपण आहे, म्युझिक आहे, ते खूप छान आहे. तर अशा कांठळ्या बसवणारं जे संगीत आहे की ज्याने हृदय पण धडधडायला लागतं, ते राजसिक. मग ते बॉलिवूडचे गाणी असू दे, पॉप सॉन्ग असू दे, काही असू दे. आणि तामसिक, जे हार्ड रॉक म्हणतात, पॉप म्हणतात, की जेणेकरून फक्त किंचाळणे आणि झोपणे त्याच्यानंतर, आणि संपूर्णपणे आपल्याला मादक पदार्थांच्या आहारी नेणारं संगीत. तर असं जे संगीत आहे ते मात्र तामसिक संगीत या प्रकाराखाली, म्हणजे त्या गुणाच्या प्रभावाखाली आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण जर एक दूरदृष्टीने आपण बघितलं, शास्त्रचक्षुने बघितलं, व्यवस्थित चष्मा घातला शास्त्रांचा, तर जीवनातली प्रत्येक गोष्ट आपण या 3 गुणांमध्ये नक्कीच बघू शकतो की कुठल्या गुणाच्या प्रभावाखाली आहे. त्याच प्रकारे 3 गुणातील यज्ञ. आता कोणी म्हणेल यज्ञ म्हणजे आपण भगवंतांसाठी करतो, देवतांसाठी करतो, त्याच्यात कुठे आला तामसिक किंवा राजसिक? पण बघा, स्पष्टपणे भगवंत सांगतायत की शास्त्रांकडे तामसिक जे यज्ञ करणारे असतात, ज्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी तांत्रिक मांत्रिक काही करतात, म्हणजे शास्त्रांतल्या वचनाप्रमाणे नव्हे, वैदिक भजनाचा कुठेही जप न करता, ब्राह्मणाला दक्षिणा, भक्तांना दक्षिणा न देता, कुठल्याही श्रद्धेशिवाय केला जातो, तो तामसिक यज्ञ म्हणतात. राजसिक म्हणजे यज्ञ तीच आराधना, तीच उपासना, तेच उपासतापास, तीच व्रत वैकल्य, पण भौतिक फायद्यासाठी, किंवा माझा अभिमान की मी कसा एक रिलिजियस, म्हणजे सॉफिस्टिकेटेड रिलिजियस माणूस आहे आणि समाजामध्ये माझी अशीच
सगळीकडे आपण अशी ख्याती पसरावी, अशा खोट्या अभिमानासाठी दांभिकपणे जेव्हा आपण असे यज्ञ करतो तेव्हा मात्र राजसिक म्हणता येतात. आणि खरोखर शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली आपण कर्तव्य म्हणून जेव्हा आपण यज्ञ कर्म करतो, जास्त फळाची अपेक्षा न करता, तेव्हा मात्र सत्व गुणामध्ये आपण म्हणू शकतो. पण हेच जर एका प्रामाणिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी, जे भगवंत आता शेवटी म्हणणार आहेत ओम तत्सत या शब्दांनी विभूषित, असं जेव्हा परंपरेमध्ये आपण यज्ञ करतो, आणि आपण बघितलंय कलियुगातला सगळ्यात मोठा यज्ञ कुठला? नामयज्ञ, म्हणजे भगवंतांचा नामजप. तो यज्ञ मात्र तो शुद्ध सत्वामध्ये मोडला जातो. त्याच प्रकारे तपस्या, आपण बऱ्याच प्रकारच्या जीवनामध्ये तपस्या करतो. म्हणजे साधे 2 पैसे मिळवायला सुद्धा प्रत्येक माणसाला तपस्या करावीच लागते, काबाड कष्ट घ्यावेच लागतात. तर अशा तपस्या सुद्धा 3 गुणांमध्ये भगवंत सांगतायत. म्हणतायत की देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम, भगवंत, ब्राह्मण, आध्यात्मिक गुरु आणि माता पित्यांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य पालन करणे आणि अहिंसा, असे जेव्हा आपण तपश्चर्या करतो त्यांना शारीरिक तपस्या म्हणजे शरीराच्या स्तरावरील तपस्या म्हणतो. कारण आपण त्याच्यासाठी आपली शारीरिक शक्ती त्याच्यामध्ये घालवतोय. तर ह्या झाला शारीरिक स्तरावरच्या तपस्या. मग वाचे म्हणजे बोलण्याची तपस्या. आता कोणी म्हणेल बोलण्यासाठी काय तपस्या लागते? पण कलियुगामध्ये ही सगळ्यात कठोर, म्हणजे एखाद्या वेळेस आपण शरीराची तपस्या करून जाऊ, व्रतवैकल्य करू, उपवास तापास करू, सगळ्या पाळणे आणि सेवा करणे, ह्या सगळ्या गोष्टी एक वेळ करू, पण वचनाची तपस्या करणे फारच कठीण. का? कारण बघा इकडे लिहिलेलं आहे, सत्य बोलणे, दुसऱ्यांना हितकारक असं बोलणे, त्यांना दुःख होणार नाही असे अपशब्द न बोलणे आणि नियमित वेद पठण करणे, ही झाली वाचेची तपस्या. बरोबर ना? आता आपण नक्कीच म्हणू शकतो की वाचेची तपस्या म्हणजे समाजामध्ये आपण बघतो की 2 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. म्हणजे बॅड न्यूज द्यायला प्रत्येक जण इतका आतुर असतो. कुठलंही टीव्ही चॅनल उघडा, कुठलंही वर्तमानपत्र उघडा, कुठलंही मासिक उघडा, सगळ्या 90% ऑफ द न्यूज काय असतात? कोण कुठे मृत्युमुखी पडला, कसा कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कुठे कोणाचा खून झाला, कोणी कोणाला फसवलं, कसं कोणी लुटलं, कसे कोणावर अत्याचार झालेत, ह्याच 90% ह्याच गोष्टी. म्हणजेच काय, दुःखी ज्या घटना आहेत ते सांगायला माणूस नेहमीच आतुर असतो. पण आपण इतिहासामध्ये बघतो, पुराणामध्ये जे महाजन आहेत ते बोलण्यापूर्वी विचार करतात. महाभारतामध्ये एक उदाहरण आहे, युधिष्ठिर महाराज जेव्हा युद्ध जिंकून आले, पुन्हा अश्वमेध यज्ञ केला, भगवान श्रीकृष्ण त्यांच्या द्वारकाधामी गेले, आणि जेव्हा भगवंतांनी निर्णय केला की मी आता ही सगळी लीला संपवून परत माझ्या गोलोकधामी जाणार, तेव्हा युधिष्ठिर महाराजांना माहित नव्हतं, अर्जुनाला पाठवलं होतं पण अर्जुनही आला नव्हता, कुठली न्यूज पण नव्हती, त्या काळी काही मोबाईल टेक्स्ट मेसेज नव्हते की लगेच कळलं. पण विदुर महाराज आले, विदुरजी आले, आणि त्यांना माहिती होतं, कारण ते यात्रेला निघाले होते, तेव्हा त्यांना कळतं की भगवंत आता सगळं आपली लीला संपवून, लीला काळ संपवून परत गेलेले आहेत. पण जर ते आल्या आल्या युधिष्ठिर महाराजांना तसंच सांगितलं असतं तर कदाचित इतका प्रक्षोभ झाला असता की युधिष्ठिर महाराजांनी तिकडेच आपले जे जबाबदार आहेत टाकून ते वनाकडे प्रस्थान झाले असते. पण विदुरजींना त्यांच्या आधी धृतराष्ट्राला शुद्ध करायचं होतं, धृतराष्ट्राला तिकडनं बाहेर काढायचं होतं, आणि म्हणूनच युधिष्ठिर महाराजांच्या चांगल्यासाठीच ते जरी ते विचारतात की भगवंत ठीक आहेत ना, सगळं व्यवस्थित आहे ना, अर्जुन काय करतो, सगळं विचारतात, पण ते बोलत नाहीत. कालांतराने ते विचार करतात, ह्या गोष्टी करणारच आहेत, पण आत्ताच बोलून आपण का वाईट करावं. तर अशाच प्रकारे बोलण्याआधी विचार करणे ही एक खूप मोठी तपस्या आहे. आणि खास करून भक्तांचं हृदय मोडणार नाही ना, हा विचार करून जेव्हा आपण ही तपस्या करतो तेव्हा खरोखरच भगवंतांनी म्हटल्याप्रमाणे वाचेची तपस्या आपण करू शकतो. आणि मग मनाच्या स्तरावर सगळ्यात कठीण, आत्ताच मी ऐकत होतो, गौरांग प्रभू सांगत होते की भारतासारख्या सो कॉल्ड, म्हणजे आपण म्हणतो ना भारत भूमी जी आहे ती खरोखर संतांची भूमी आहेच आहे, पण ह्या संतांच्या भूमीमध्ये भारत देशाचं नाव
म्हणजे पॉर्नोग्राफिक ऍडिक्शन हे तुम्ही समजू शकत असाल. मला आता मराठी रूपांतर त्याचं माहित नाही. जे पॉर्नोग्राफीच्या आहारी जातात, वेबसाईट उघडली की चित्रविचित्र चित्र दिसतात आणि त्यांच्या आहारी जाणारे जे असतात, त्या देशांच्या क्रमामध्ये 24 वर्षाखालील जर आपण पॉप्युलेशन घेतलं, सो द हायेस्ट पॉप्युलेशन अंडर 24 years ऑफ एज हु आर एडिक्टेड पॉर्नोग्राफिकली, इंडिया इज नंबर 1 कंट्री. म्हणजे अतिशय दुःख होतंय सांगायला, ज्या भारताला, आपल्या समाजाला इतक्या महान संतांची परंपरा लागली आहे, एकापेक्षा एक संत राजे, म्हणजे शिवाजी महाराजांसारखे संत महाराज, तुकाराम महाराजांसारखे संत आपल्याला आपल्या परंपरेमध्ये आहेत, त्याच भारत देशामध्ये आता आपण पॉर्नोग्राफिक एडिक्शन मध्ये सुद्धा पहिले आहोत. म्हणजेच काय, मनावर ताबा नाही किंवा इंद्रिय सुखासाठी कुठल्या वस्तूंना कसे हाताळावे ह्याच्यासाठी मानसिक आरोग्य ठीक नाहीये. आणि म्हणूनच मनप्रसाद सौम्यत्व मौन मात्व विनिग्रह, हा जो विनिग्रह करावा लागतो, निग्रह, इंद्रिय निग्रह, समाधान, सरळपणा, गांभीर्य, आत्मसंयम आणि भावशुद्धी हे मानसिक तपाची लक्षणं आहेत, हे भगवंत इकडे सांगतात. म्हणूनच तक्त्याच्या रूपाने आपण बघितलं तर तामसिक म्हणजे काय, की स्वतःच्या मूर्खपणापणे दुसऱ्यांना यातना देण्यासाठी, आहत करण्यासाठी जेव्हा आपण तपस्या करतो, जसे आपण वृकासुराची गोष्ट ऐकतो ना, आपल्या शरीराचे भाग कापून तो शिवजींना अर्पण करत होता. का, तर त्याला सिद्धी पाहिजे. तर अशी घोर तपस्या करणारे सुद्धा असुर, तामसिक रूपातले असुर आपण बघितलेले आहेत. राजसिक म्हणजे अभिमान पाहिजे, अभिमान, स्वतःचा दंभ किंवा आदर अपेक्षा करून किंवा कुठला तरी तात्पुरता लाभ पाहिजे, हिरण्यकशिपू आहे, रावण आहे, घोर तपस्या करतात आणि एकापेक्षा एक वर मागून घेतात, ब्रह्मदेवाकडनं म्हणा, शंकराकडनं म्हणा, विष्णूकडनं म्हणा, आणि असे वर मागून त्यांना काय करायचं असतं, फक्त इंद्रिय तृप्ती करायची असते. सत्व गुणामध्ये तपश्चर्या करणारे हे सर्वोच्च लक्ष्याची प्राप्ती करतात. आणि त्याच्याहून अधिक चांगलं म्हणजे खरोखरच्या श्रद्धेने भगवंतांना संपूर्ण प्रसन्न करण्याच्या इच्छेने जेव्हा आपण एकादशीचं एखादं व्रत करतो किंवा काय करतो, तेव्हा मात्र ती तपश्चर्या सत्व गुणामध्ये समजली जाते. तर म्हणूनच प्रभुपादजीकडे म्हणतात की मन जे आहे हे इंद्रिय भोगाच्या विचारांकडनं दूर गेले तरच समाधान मिळवता येतो या जगामध्ये. जितकं तुम्ही भोग वस्तूंचा विचार करता तेव्हा मन जे आहे अति लोभाने असमाधानीच राहतं. आणि म्हणूनच सर्वोत्तम मार्ग म्हणजे मन जे आहे, आपल्याला एंटरटेनमेंट पाहिजे, मन कधीच रिकामं राहू शकत नाही. मग एंटरटेनमेंट पाहिजे तर OTT किंवा बॉलिवूड हॉलिवूड करण्यापेक्षा वैदिक साहित्य, महाभारत, रामायण किंवा श्रीमद भागवत, ह्याच्यात अशा एकापेक्षा एक कथा आहेत, म्हणजे त्याच्यात रहस्य आहे, हॉरर आहे, तुम्हाला काय म्हणतात त्याला, मिस्ट्री आहे, विनोद आहे, सगळ्या रसांनी, म्हणजे 5 प्रमुख रस आणि 12 गौण रस, सगळ्या रसांनी परिपूर्ण असं जे काव्य आपल्याला दिलेलं आहे, शास्त्र आहेत, त्या शास्त्रामध्ये आपलं मन का रमवत नाही, हेच प्रभुपादजी इकडे विचारतायत. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे सगळं जर ऐकून एक छोटासा प्रश्न, म्हणजे सगळे जागे आहेत ना हे समजून घेण्यासाठी एक छोटा प्रश्न विचारायचा आहे की आपण आता बघितलं की जे भक्त असतात, भगवंतांचा नाम जप करणारे आणि चांगलं कीर्तन करून भगवंतांच्या सेवेत रत असणारे भक्त असतात, त्यांच्यासाठी कोणी एक उदाहरण देऊ शकेल का की शरीराच्या स्तरावर तपस्या भक्त लोक कशी करतात, मनाच्या स्तरावर, मानसिक स्तरावर भक्तांची तपस्या कुठली असू शकेल, आणि वाचेच्या स्तरावर, वचनाच्या स्तरावर, बोलण्याच्या स्तरावर, इकडे शब्दानुसार थोडंसं हे केलंय, रूपांतर चुकलंय, भाषांतर, वाचेच्या स्तरावर भक्तांचं वर्गीकरण आपण कसं करू शकतो, कोणी सांगू शकेल? अनम्यूट करून कोणी एक जण ट्राय करू शकतं, कुठलंही उत्तर चुकीचं नाहीये. हरे कृष्ण प्रभूजी. सो वचनाच्या किंवा म्हणजे चॅन्टिंगच्या ह्याच्यावर मी उदाहरण देऊ शकते, हरिदास ठाकूर, नामाच्या हरिदास ठाकूर. माताजी, हरिदास ठाकूरांचं खूप सुंदर उदाहरण दिलंय, पण मी आमच्या तुमच्यासाठी म्हणजे दैनंदिन जीवनातले उदाहरण विचारतो. खूप चांगलं सांगितलंय तुम्ही. नाम जप,
म्हणजे जर केलं तर वचनात. पण त्याहून जे आपण आता बघितलं ना की वाचेवर कंट्रोल कसा ठेवावा, तर अजून कोणी काही उदाहरण सांगू शकेल? माताजींनी प्रभूजी त्या स्तरावर सांगितलंय. प्रभूजी, योगेश प्रभू. कुणाला हर्ट न करणे, जाणून बुजून कुठल्याही गॉसिपिंग मध्ये न अडकणे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, वंडरफुल. प्रजल्प म्हणजे प्रजल्प म्हणजे जे आपल्याला खरोखर जाळून टाकतो अशा गोष्टी. म्हणजे कोण कुठे काय म्हणाला किंवा कोणाला काय वाटलं, कोणी कुठलं स्टेटमेंट दिलं किंवा कोण कशावर चिडला, कोणी कोणाची हत्या केली, कोण कोणाला दुष्टपणे काही म्हणजे हे करतोय, या सगळ्या अशा गोष्टी चर्चा करून त्याच्यातनं निष्पन्न काहीच नसतं, फक्त वेळ वाया जातो. आणि त्याच प्रकारे योगेश म्हटलं की दुसऱ्याला न दुखवता, अपराध, वैष्णव अपराध न करता एखादा भक्त सौम्य भाषेत चांगल्या पद्धतीने आपल्या वाचेवर जर कंट्रोल ठेवत असेल तर त्याला आपण नक्कीच तपश्चर्या म्हणू शकतो. खूप छान. मनात भौतिक लाभ. हरे हा, कृष्ण प्रभूजी. येस, भौतिक लाभाची इच्छा न ठेवता. हा, मनाच्या स्तरावर आपण म्हणू शकतो की कुठलीही गोष्ट करताना, भगवंतांची सेवा करताना त्यातून मला काय लाभ मिळेल हा जर विचार आपण म्हणजे नाही केला, आपण तपश्चर्या करतो. शरीराच्या स्तरावर कोणी सांगू शकेल? स्वतःला एक प्रकारची शिस्त लावायची शरीराला. म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ ठराविक वेळी उठून काही तुमचा व्यायाम किंवा जप किंवा वंडरफुल, वंडरफुल, अतिशय छान. लवकर निजे लवकर उठे त्याला देव दिसे, आपण म्हटलं होतं ना. तर खरोखर ही पण एक तपस्या आहे की सकाळी शक्य तेवढ्या लवकर, म्हणजे आपण म्हटलं ज्या व्यक्ती ब्रह्ममुहूर्तामध्ये, आता इस्कॉनच्या मंदिरामध्ये बघाल तर न चुकता घड्याळाच्या ठोकाल्या, म्हणजे तुम्ही बेल्जियममध्ये असाल किंवा भूतानमध्ये असाल किंवा बेळगावमध्ये असाल, कुठेही असाल, जगाच्या कुठल्याही टोकात असाल, इस्कॉन मंदिर म्हणजे 4:30 वाजता सकाळी मंगल आरती होते म्हणजे होतेच. हे जे सगळे भक्त तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत मंगल आरती करतायत, तर प्रातः समयी भगवंतांची आराधना, एक उदाहरण झालं. तर ही सुद्धा भक्तांची एक प्रकारे तपस्या आहे. म्हणजे प्रत्येक ध्यानधारणा, ध्यानधारणा करणे, नामस्मरण करणे, सगळ्या गोष्टी खूप छान. आणि एकादशीचा उपवास करणे, अशा बऱ्याच प्रकारची उदाहरणं आहेत. सगळ्यांनी आधी समर्पक उत्तर दिली आहेत, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तर अशा प्रकारे आपण शरीर, मन आणि आपली वाचा या स्तरावर आपण तपस्या करू शकतो. तर म्हणूनच समराईज करायचं झालं तर दिव्य श्रद्धेने केलेलं, लाभाची अपेक्षा न करता आणि सर्वोच्च लक्ष्य प्राप्तीसाठी जेव्हा आपण तपस्या करतो तेव्हा ती सत्वगुणामधली जी तपश्चर्या, सो कॉल्ड तपश्चर्या ज्याला म्हणतात, तपस्या जो फक्त अभिमान म्हणून माझा इगो हे करण्यासाठी किंवा आदर मिळवण्यासाठी किंवा काही फळप्राप्तीसाठी जेव्हा करतो, खोटी फळं मिळवण्यासाठी, तेव्हा मात्र ती रजोगुणाच्या खाली. आणि मूर्खपणामुळे आत्मछळ, स्वतःच्या शरीराला, मनाला कष्ट देऊन किंवा इतरांना नष्ट करण्यासाठी अघोरी ज्याला म्हणतात, अशा प्रकारची जेव्हा तपश्चर्या करण्यात येते तेव्हा मात्र ती तमोगुणाच्या प्रभावाखाली म्हणू शकतो. त्याच प्रकारे 3 दान सुद्धा, आता 5च मिनिटं राहिलेली आहेत, आपण थोडक्यात बघू शकतो, अतिशय सोपी आहे. कोणी म्हणेल दान द्यायची जी प्रवृत्ती आहे ती खूप चांगली, पण त्याच्यात सुद्धा 3 गुणांचे प्रभाव येतात. तामसिक म्हणजे कुठल्याही व्यक्तीला कुठलाही विचार न करता, वेळ काळ न बघता अपात्र व्यक्तीला दान देणे म्हणजे तामसिक गोष्टीने. कधी कधी आपण एक दया म्हणून एखाद्या भिकाऱ्याला देतो, पण त्याच पैशाने जर तो जाऊन सिगरेट विकत असेल तर त्याचे रिॲक्शन आपल्याला सुद्धा मिळतात. म्हणून कुठल्या व्यक्तीला कुठल्या वेळी कशासाठी आपण दान देतो ही सुद्धा आपण जरा विचार करून द्यायला पाहिजे. राजसिक, जेव्हा दान दिलं जातं तेव्हा एक पाटी, म्हणजे मी तुमच्या संस्थेला देणगी देतोय, पण जो असतो ते कंसामध्ये लिहिलेलं असतं, अमुक तमुक शेटजीच्या नावाने बोर्ड लावला गेला पाहिजे, चॅरिटेबल ट्रस्ट, अमुक तमुक शेटजींचा चॅरिटेबल ट्रस्ट. तर हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मला दान देता येत नाही. तर अशा प्रकारे जेव्हा
परतीमध्ये काय मिळेल, रिटर्न गिफ्ट काय मिळेल, अशा पद्धतीने आपण जेव्हा दान द्यायची विचार करतो तेव्हा मात्र राजसिक प्रभावाखाली, आणि सात्विक म्हणजे कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता आपण जेव्हा दान देतो, योग्य स्थळ बघून, योग्य व्यक्ती बघून आपण दान देतो, ते सात्विक. आणि शुद्ध सत्व, भगवंत आणि त्यांच्या शुद्ध भक्तांना प्रसन्न करण्यासाठी. कालच आपण अनाउन्समेंट केली, 2-3 दिवस अनाउन्समेंट करतोय, भगवद्गीता दान यज्ञ आपण करतोय, ते सुद्धा शुद्ध सत्वामध्ये, कारण आपण भगवंतांच्या भक्तांना हे दान देतोय जेणेकरून ते सगळे ज्या गीता आहेत, भगवंतांच्या या शुद्ध शास्त्रांचा प्रचार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. त्या दानामध्ये कुठलीच खोट नाही, कुठलाही स्वार्थ नाही, आणि कुठलाही एक प्रकारचा मी आणि माझा असा दंभ नाहीये. तर अशा प्रकारचे दान हे उत्तम दान म्हणू शकतो, म्हणजे शुद्ध सत्व गुणामधलं दान. तशा प्रकारे हे 3 गुणांवर आपण सारखे आता 14व्या अध्यायात चर्चा केली, मग परत 16व्या अध्यायात काल चर्चा केली, आजही 17व्या अध्याय, आणि उद्या सुद्धा 18व्या अध्यायात सुद्धा भगवंत चर्चा करणार आहेत की कसं आपण एक प्रकारे बघितलं तर या 3 गुणांमुळे आपण बंदिस्त आहोत. आणि असं नाही की ते रजोगुण तमोगुण म्हणजे वाईट आणि सत्वगुण चांगलं. कधी कधी विश्रांती घ्यायला तमोगुण जरुरी असतो रात्रीच्या वेळेला, किंवा खूप कष्ट करायचे असतील, वी नीड सम पॅशन टू वर्क, पण त्याच्या मागचं उद्दिष्ट काय हे जर आपण शुद्ध ठेवलं तर हे 3 गुण सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये लावता येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या 3 गुणांचं स्वामी कोण, म्हणजे भगवंतांची महामाया जी दुर्गा देवी आहे, दुर्गा देवीच्या रूपाने आपल्याला हे 3 तिच्या त्रिशूळाद्वारे त्रिविध ताप आपल्याला मिळत आहेत, बरोबर ना? आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक ताप. का? कारण ती दुष्टपणे आपल्याला ताप देते का? नाही. भगवंतांच्या इच्छेनुसारच एक परमपित्याची इच्छा असते की बाबा रे, येण केण प्रकारेण हा भौतिक आनंद प्राप्त करण्यासाठी इकडे गेलेला आहे, पण असे ताप मिळाल्यावर मात्र त्याला इच्छा नक्कीच होईल की तो माझ्या धामी म्हणजे आपल्या सगळ्यांच्या ओरिजिनल गावाला परत जाण्यासाठी नक्कीच इच्छा करेल. म्हणून आठवण करून देण्यासाठी दुर्गा देवी आपल्याला पुन्हा त्रिविध ताप देऊन प्रेरणा देते की लवकरात लवकर हाऊ टू वाइंड अप दिस बिझनेस ऑफ ह्युमन लाईफ अँड गो बॅक टू गॉडहेड. आणि म्हणूनच परत एकदा आपल्या आध्यात्मिक जगतात भगवंतांबरोबर ते सुंदर प्रेमाचं आदान प्रदान करण्यासाठी आपल्या स्वगृही लवकरात लवकर बॅक टू गॉडहेड कसं जावं, प्रभुपादांनी मॅगझिन काढलं, त्याचं नाव ठेवलंय बॅक टू गॉडहेड, भगवंतांच्या पुन्हा स्वगृही जाण्यासाठी. तर प्रत्येकाने, आपण मानव शरीरातल्या प्रत्येक मनुष्याने हा विचार केला पाहिजे की जशा प्रकारे इकडे भगवंत शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत की परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ दान तप म्हणून जे काही करतो दॅट इज ऑल टेम्पररी, अनित्य, आणि म्हणून त्याला असत म्हटलं जातं. कारण हे या जन्मी सुद्धा व्यर्थ होतं आणि पुढच्या जन्मासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. आणि म्हणूनच शुद्ध भक्तीमध्ये प्रभुपादजी सांगतायत इकडे की शुद्ध भक्ती जर प्राप्त करायची असेल तर योग्य गुरुचा शोध घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण प्राप्त केलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण खरीखुरी श्रद्धा, भगवंतावरील श्रद्धा आपण नक्कीच प्राप्त करू शकतो. आणि कालांतराने या श्रद्धेचं श्रद्धा तथा साधू संघ भजन क्रिया, म्हणजे सुरुवात जी होते ती छोट्याशा श्रद्धेने, आणि मग साधू संघांची जेव्हा एक अपॉर्च्युनिटी मिळते तेव्हा मात्र ह्या श्रद्धेची वृद्धी होते. आणि कालांतराने ती परिपक्व झाली की त्यालाच शुद्ध भक्ती असं म्हटलं जातं. आणि म्हणून प्रत्येकाने या कृष्ण भावनेचा संपूर्णपणे अंगीकार केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. हाच या 17व्या अध्यायाचा मुख्य संदेश आहे असं श्रील प्रभुपादजी इकडे म्हणतायत. तर येथेच आपण आजचा आपली जी 17व्या अध्यायाची चर्चा आहे इकडे समाप्त करूया. खूप खूप धन्यवाद. आज आपण बघितलं की कसे फक्त आपले काळ वेळ फक्त 3 गुणांमध्ये नसून जीवनातली प्रत्येक गोष्ट, आपली विचार करण्याची प्रवृत्ती, आपण ज्या प्रकारच्या श्रद्धा ठेवतो, ज्या प्रकारचे दान कर्म करतो, ज्या प्रकारच्या तपस्या करतो, ज्या प्रकारचे अन्न खातो, ज्या प्रकारचे आपण श्रवण करतो, हे सगळे 3 गुणांमध्ये आपल्याला विभागता येतात. आणि म्हणूनच का विभाजन करायचे?
कारण स्पष्टपणे बघून कसं, जर एखादा व्यक्ती तमोगुणी रजोगुणी असेल तर हळूहळू काय होईना सत्वगुणाकडे प्रगती करून शुद्ध सत्वाकडे आपण प्रयाण केलं पाहिजे. हीच इच्छा भगवंत एक परमपित्याच्या रूपे या अध्यायामधनं प्रदर्शित करतायत. आणि म्हणूनच आपण या प्रार्थनेने आपण आजच्या अध्यायाचं समर्पण करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. तर उद्या मात्र म्हणजे काही जण आता लॉग ऑफ होतील त्याच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. उद्या शेवटचा अध्याय आहे आणि श्लोकसंख्या बघितली तर कदाचित सगळ्यात मोठा अध्याय सुद्धा आहे आणि खूप अनेक कन्सेप्ट. आता ह्या तीन गुणांच्या पण थोडंसं अजून त्याच्यावर भगवंत संभाषण करणार आहेत. तर थोडासा वेळ मी तुमच्याकडे मागतो. शेवटचा क्लास आहे म्हणून उद्या आपण 1.5 तास वेळ ड्युरेशन ठेवलेली आहे. तर आणि नक्कीच अजून एक अनाउन्समेंट आहे की बऱ्याच जणांनी अशी इच्छा प्रदर्शित केली होती की हा जो आपला प्रवास आहे भगवद्गीतेचा तो फक्त या 18 दिवसांपुरती न लिमिटेड ठेवता आपण अजूनही चालू ठेवावा. तर आमचा असा विचार आहे तुमच्या सगळ्या भक्तांच्या प्रसन्नतेसाठी की आठवड्यातनं एक दिवस, म्हणजे मे नॉट बी पॉसिबल, सॅटर्डे संडे पॉसिबल होणार नाही, पण कदाचित एखादा बुधवार किंवा गुरुवार संध्याकाळ बघून 7:30 वाजता अशी संध्याकाळी आपण हा वर्ग जो आहे तो चालू ठेवणार आहोत. त्याच्यात पुन्हा एकदा पहिल्या अध्यायापासून सुरुवात करणार, पण थीम बेस्ड. म्हणजे अख्ख्या 18 अध्यायामध्ये मिळून साधारणतः 92 थीम्स आहेत, वेगवेगळे प्रकारचे थीम्स. तर ते थीमॅटिक स्टडी आपण घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. जर तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल आणि आशीर्वाद असतील तर आपण नक्कीच चालू करणार आहोत. पण जो आहे तो खूप महत्वाचा आहे. या कोर्सला फीज आहे आणि ती साधी सुधी फी नाही, प्रत्येकाला अफोर्ड होईल अशी फी नाहीये, पण तरीही प्रत्येक जण ती पे करू शकतो ह्याचा मला विश्वास आहे. तर तुम्हाला ऐकायची आहे का ते फी स्ट्रक्चर? तर फी स्ट्रक्चर असं आहे की ह्या क्लासला जर अटेंड करायचं असेल साप्ताहिक वर्गामध्ये तर एंट्री फीज ज्या आहे, ज्याला म्हणू शकतो, ती म्हणजे भगवंतांच्या हरे कृष्ण महामंत्रांच्या 4 माळा जप करणे. जर कोणी 4 माळा जप करत असेल किंवा कन्सेशन दिलं तर 2 माळा तरी कराव्यात, तर तुम्ही या क्लासला अटेंड करू शकता. आणि हे फी स्ट्रक्चर पुढे पुढे वाढत जाणार आहे. जसे जसे आपण दर 3 महिन्यांनी आपण इन्फ्लेशन होतं, इन्फ्लेशन रेट वाढत जातो, महागाई वाढत जाते, तसं तसं हे जे फीज आहे ते सुद्धा वाढत जाणार आहेत. 4 माळा, 6 माळा, 8 माळा. तर आपल्यापैकी जे या तपश्चर्येसाठी तयार आहेत तर त्यांना मी आमंत्रण देऊ इच्छितो की हा जो आपला प्रवास आहे भगवद्गीतेच्या अगाढ ज्ञानाचा आपण शोध लावून आपल्या जीवनात कसं उतरावं, प्रॅक्टिकेशन कसं करावं, तर आपण नक्कीच हा कंटिन्यू करू शकतो. तर आज आपण इकडे एंड करूया. तुम्ही ग्रुपवर केतन प्रभूंना कळवू शकता, 1-on-1 मेसेज टाकू शकता की इफ यू आर रेडी फॉर दिस कोर्स. आणि डिपेंडिंग ऑन व्हॉट इज युअर कन्व्हिनियन्स त्याप्रमाणे आपण साधारणतः जानेवारीच्या 2nd वीक पासून, आता आम्ही यात्रेला जाणार आहोत शेवटच्या आठवड्यात, त्याच्यानंतर मात्र आल्यावर आपण ह्याची सुरुवात करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण प्रभूजी. येस योगेश प्रभू. दानाच्या बाबतीत बोलत होते आणि तुम्ही ते ऍप उदाहरण दिलं बिकारीन बद्दल. तुमचा आवाज ब्रेक होतोय, थोडस जवळ याल का? हॅलो. हा हरे कृष्ण. आता इट्स बेटर. तुम्ही मगाशी दाना बाबतीत बोलले आणि एक ऍप उदाहरण दिलं भिकारी जे आता प्रोफेशन झालेलं आहे त्या बाबतीत. आपण बरेच वेळा ते लहान मुलं बघतो किंवा असे पांगळे किंवा असे माणसं बघतो सिग्नलला किंवा मंदिराबाहेर. आपण म्हणजे त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती बघून त्यांना ते मदत करतो. बरोबर. अमाऊंट पण नंतर त्याचा मिसयूज होतो हे आपल्याला माहिती आहे की बरोबर. बेगिंग ॲज बिकम अ प्रोफेशन. तर मग
व्हॉट इज द बेस्ट फॉर्म ऑफ दान? मला सपोजिंग 10 रुपये द्यायचे असतील किंवा 1000 रुपये द्यायचे असतील कुणाला, तर व्हॉट इज द बेस्ट फॉर्म ऑफ दान? राईट. सो सगळ्यात सोपं एका शब्दात उत्तर म्हणजे प्रसाद. तर माझे गुरु महाराज राधानाथ स्वामी महाराज नेहमी सांगतात की जेव्हा जेव्हा भिकारी एकदा आपल्या डोळ्यासमोर येतो तेव्हा त्याला अगदी शुष्कपणे की हट इकडनं, याला म्हणजे माझंच कर्म म्हणजे वाईट कर्म घेण्यासारखं आहे म्हणून हट म्हणणं पण चांगलं नाही. कारण त्याच्यामुळे आपलं हृदय जे आहे, एक भक्ताचं हृदय कसं असतं, मृदू असतं, आणि आपण असं एकदम हट म्हणून कोणाला हटकवतो तेव्हा आपलं हृदय अजूनच पाषाण हृदयी होऊ शकतं, म्हणजे कठोर होऊ शकतं. तर ती गोष्ट चांगली नाही. आणि इकडे शास्त्र सांगतायत की बाबा रे, तू जर अयोग्य व्यक्तीला अयोग्य वेळी त्याचे जे रिॲक्शन आहे ते आपल्याला मिळणार हे नक्कीच. म्हणजे जी मुलं असतात म्हणजे उगाच अस्वच्छ होऊन किंवा कुठे जखम झाली, बोट तुटली, हात तुटलाय, लुळा पांगळा, आणि ह्यांना आपण जेव्हा पैसे देतो तेव्हा त्या पैशाचा हमखास दुरुपयोगच केला जातो. म्हणजे कुठल्या तरी अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं किंवा काही अशाच गोष्टीमध्ये ह्या लावल्या जातात. आणि वी आर नॉट शुअर, वी कॅन नॉट गो अँड आस्क फॉर व्हॉट यू आर युझिंग इट. महाराज सांगतात की बेस्ट दान जे आहे, नेहमी थोडासा प्रसाद कॅरी करा. कुठलं तरी छोटी मिठाई म्हणा किंवा भगवंतांचा प्रसाद घरी जे बनवलेला आहे, सम बिस्किट्स म्हणा किंवा काही कुकीज म्हणा, ज्या तुम्ही भगवंतांना ऑफर करून तुम्ही ठेवू शकता कारमध्ये किंवा आपल्या बॅगमध्ये. आणि असं कोणीही अवेळी आलं की त्याच्या हातात प्रसाद द्यायचा, म्हणायचं हरे कृष्ण. प्रसादाला कोणी नाही म्हणत नाही आणि तो खाल्ल्याने आपल्याला काहीच पाप लागत नाही आणि तो खाल्ल्याने त्या व्यक्तीचा फायदाच होणार आहे. सो दिस इज अ प्रॅक्टिकल वे आउट इन टर्म्स ऑफ हँडलिंग विथ बेगर्स. आणि तुमचा दुसरा जो प्रश्न आहे, श्रेष्ठ दान कुठलं, तर आपण बघितलंच आहे ना, श्रेष्ठ दान हे विद्येचं दान. कारण आपण एक गोष्ट आपण बघू शकतो, हेच लोक बऱ्याच प्रकारचं दान करतात. कोणी वस्त्रदान करतं, कोणी औषधी देतं, कोणी अन्नदान करतं. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, आपल्याला अन्न वस्त्र निवारा पाहिजेच. पण एखाद्या व्यक्तीला विद्या दान केली तर त्या विद्येचा उपयोग करून, दिव्य विद्या, त्या विद्येचा उपयोग करून तो मनुष्य फक्त म्हणजे एखादं औषध दिलं तर ते त्याला जन्मभर पुरणार नाही, परत रोग येणारच आहे. वस्त्रदान केलं तर 4 दिवसांनी वस्त्र फाटणारच आहे, परत वस्त्र लागणार. अन्न केलं तर उद्या परत भूक लागणारच आहे. पण विद्येचं दान जर केलं तर ते त्याच्या कायमस्वरूपी फायद्याचं आहे. आणि त्या विद्येच्या दानामुळे जर त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा आविर्भाव झाला, ते ज्ञान उपजलं, तर तो कदाचित चांगल्या मार्गाला लागेल, भगवंतांच्या मार्गाला लागेल. आणि जो भगवंतांच्या मार्गाला लागतो त्याला त्याचे वस्त्र म्हणा, अन्न म्हणा, औषध म्हणा हे आपोआप मिळतात. ते काही मागण्याची गरज नाही. आणि म्हणूनच सगळ्यात श्रेष्ठ दान विचाराल तर विद्येचं दान, म्हणजे हे भगवद्गीतेचं दान म्हणा. तुम्ही दुसऱ्यांशी जेव्हा चर्चा करता, नेहमीच आपण आज क्लासमध्ये काय ऐकलं, त्याच्यातनं आपण काय समजलो आणि आपण तो जीवनामध्ये कसं आचरण करावं, या गोष्टींचं जेव्हा आदान प्रदान करतात, ते सुद्धा एक प्रकारचं दान आहे. भगवद्गीता आपण दान करतोय, आता दान यज्ञ करणार आहोत. सगळ्यात जास्तीत जास्त मात्रेने भगवद्गीता दान. आता ज्या माणसाच्या हातात पडेल तो एखादा दारुडा असेल, एखादा पापी असेल, गुन्हेगार असेल, तरी काय उपयोग, तरी काय फरक पडतो, कारण त्याचं जीवन हे सुधारणारच आहे. तर एक छोटीशी सत्य घटना आहे, त्याच्याने मी तुम्हाला हे म्हणजे थोडक्यात सांगेन. ही म्हणजे पाश्चात्य देशातली घटना आहे. तर अशी, आणि ती सत्य घटना त्याच व्यक्तीने सांगितली जो तो भक्त झाला. तर हा व्यक्ती म्हणजे सिरियल किलर जे असतात ना, म्हणजे पैसे घेऊन, नॉट सिरियल किलर, काय म्हणतात त्यांना, जे पैसे घेऊन दुसऱ्यांची हत्या करतात खंडणी घेऊन. तर हा सॉरी काय हा सुपारी किलर सुपारी किलर. तर असा एक व्यक्ती सुपारी घेऊन गाडीमध्ये बसला होता आणि एक व्यक्ती बँकेमधनं बाहेर येणार आणि जसा तो बाहेर येणार, हा काच खाली करणार, बंदुकीची गोळी चालवणार आणि भुरकन निघून जाणार, असा प्लॅन होता. ही कुठल्याही परिकथेतली किंवा पिक्चर मधली गोष्ट नाही, सत्य घटना आहे. तर या व्यक्तीने आपली बंदूक शेवटी सीटवर ठेवली होती, काच वर ठेवली होती आणि वाट बघत होता. अतिशय शांत, कोल्ड ब्लडेड मर्डरर असे असतात ना तसे.
तर तेवढ्यात काचेवर टकटक टकटक होतं. ह्याला म्हणजे थोडासा डिस्टर्ब होतो, काच खाली घेतो, कोण आहे बरं विचारायला. तर तिकडे बघावं तर काय, हे भगवद्गीता वितरण करणारे जे भक्त आहेत ते कोणालाच सोडत नाही. तर लगेच ते गीतामध्ये घेतात, म्हणतात भगवंतांची भगवद्गीता जशी आहे तशी 700 श्लोक 18 अध्याय, प्लीज कृपया हे पुस्तक नक्कीच तुम्ही घ्या. तर ह्याला थोडंसं कुतूहल असतं, म्हणजे इंटरेस्ट नसतो पण थोडं कुतूहल, काय बरं बघावं, म्हणून तो भगवद्गीता हातात घेतो आणि भगवद्गीता उघडतो. आणि भगवद्गीता उघडल्यावर त्याच्यात सगळे एक 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 श्लोक वाचायला लागतो. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. आणि का कोणास ठाऊक त्याला असं वाटतं की हे आपण जे करतोय ते कदाचित चुकीचं आहे असं मला वाटतंय, पण ह्याच्यात जे ज्ञान दिलंय मला ते थोडंसं वाचावं. तर त्या क्षणी तो ड्रायव्हरला सांगतो, चला इकडनं निघ आणि मला हे वाचू दे. आणि काही काळातच ती भगवद्गीता संपूर्णपणे वाचून काढतो, ती बंदूक सरेंडर करतो, आपल्या सगळ्या गुन्ह्यांचा म्हणजे तो हे काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण करतो, त्याचा प्रोफेशन सोडतो आणि मंदिरात जॉईन होतो. आणि हे जॉईन झालेले भक्तच नंतर ही कथा, स्वतःचीच कथा सांगत होते एका मध्ये. तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश म्हणजे ज्याच्या हातात ही गीता पडते, भागवत पडतं, तर त्याची संपूर्ण खऱ्या अर्थाने समृद्धी झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ दान जे आहे ते विद्येचं दान. सो मी तुम्हाला दोन प्रकार सांगितलं. एखादा भिकारी आला तर प्रॅक्टिकली काय करावं, तर प्रसाद हातात द्यावा. त्याच्यासाठी आपण प्रसाद कॅरी करायला पाहिजे. आणि दान घ्यायचं असेल तर अन्नदान करू शकतो, प्रसाद वितरण करू शकतो, वस्त्रदान करू शकतो, पण सगळ्यात चांगलं म्हणजे विद्येचं दान करू शकतो आणि त्याच्यासाठी हातभार लावू शकतो. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. येस प्रभूजी. थँक्यू. ओके. येस येस प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण. थँक्यू प्रभू. अजून कोणी आहे? तुम्ही शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा, म्हणजे समोरचा व्यक्ती म्हणजे काय, कुठल्या बॅकग्राऊंड मधनं येतोय, काय विचारतोय हेही कळेल. कधी कधी नावं जी असतात ती कोणीतरी वेगळीच असतात, व्यक्ती मागे कोणी वेगळा असतो, म्हणून बाकी काही नाही. शक्य असेल तर करू शकता. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का? ओके. तर आपण इकडे आज अंत करतो. जे तुम्ही 14 जण राहिलात कॉलवर त्यांच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी आणि त्याच्याने आपण अंत करणार आहोत. प्रभुपादांची जीवनातली घटना आहे. श्रील प्रभुपाद जेव्हा लंडनला विमानातनं उतरले एअरपोर्टवर, तर ते सगळे रिपोर्टर गराडा घालायचे आणि एका रिपोर्टरने प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद, ओ स्वामीजी, प्रभुपाद नव्हे स्वामीजी म्हणायचे त्यांना, ओ स्वामीजी फ्रॉम इंडिया, वाय हॅव यू कम टू लंडन? तुम्ही लंडन का आलेला आहात? असा एक थोडासा म्हणजे चॅलेंजिंग प्रश्न त्यांनी विचारला त्या रिपोर्टरने. प्रभुपादांनी अतिशय शांतपणे उत्तर दिलं. ते म्हणाले की 300 वर्षांसाठी लंडनमध्ये बरं का, 300 वर्षांपर्यंत ब्रिटिशांनी भारताची लूट केली, भारताची सगळी संपत्ती लुटून खजिना नेला, हिरे माणकं जवाहरात जे काय आहे, धन धान्य किंवा मसाले सगळे लुटून नेले. पण ब्रिटिशांचं दुर्दैव की ती सगळ्यात अमूल्य गोष्ट सोडून गेले भारतात. तर रिपोर्टर थोडा अचंबित झाला होता प्रभुपादांचं साहस बघून, त्याचे डोळे विसरले आणि प्रश्न विचारला का, काय असं काय राहिलं? तर प्रभुपाद म्हणाले, जी गोष्ट राहिली आहे सगळ्यात अमूल्य, ती गोष्ट मी लंडन वासियांना, ब्रिटिशांना परत द्यायला आलेलो आहे. ती कुठली? आणि ही भगवद्गीता काढून दाखवतात. भगवद्गीता जशी आहे तशी, ही जगातली सगळ्यात अमूल्य गोष्ट जी आहे. म्हणजे आपले पंतप्रधान मोदी सुद्धा म्हणतात ना की ह्याच्यासारखं मोठं गिफ्ट नाही देण्यासाठी आणि ह्याच्यासारखं मोठं गिफ्ट नाही घेण्यासाठी. तर ही भगवद्गीता मी तुम्हाला जशी आहे तशी देण्यासाठी इकडे आलेलो आहे, असं म्हणून प्रभुपाद पुढे जातात. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू सो मच. हरे कृष्ण. तर उद्या आपण भेटूया. थोडी कळ काढा, अर्धा तास जास्त घेणार आहोत आपण, 1.5 तासाचा क्लास असेल. वेळ आपण नक्कीच सांगू, अनाउन्स करूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. Hare Krishna. Any announcement, Prabhuji? Ketan Prabhu, you wanted to say something? You are on mute. Okay. Thank you, Prabhu. Hare Krishna.